नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता एजे त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि अंतराच्या फोटोसोबत तो बोलत असतो आणि म्हणत असतो, अंतरा, लीलाला असं अचानक घर सोडून जावं लागलं. दुर्गाचा राग शांत होईपर्यंत तिला काही घरी येता येणार नाहीये आणि असं पहिल्यांदा झालं की आपल्या घरच्या लोकांसमोर मला काहीही बोलता आलं नाही. अंतरा, तू माझ्या जागी असती तर तू काय केलं असतं? तेवढ्यात कालिंदी तिथे आलेली असते. कालिंदी म्हणते, एजे, मला माफ करा, मी अशी अचानक आले. मला माहिती तुम्ही महत्वाच्या कामात बिझी असाल, पण राहावलं नाही हो, आईचं मन आहे ना. त्यावर एजे म्हणतो, काय झालं? तुम्ही शांत व्हा आधी, बसा बघू. त्यावर आता कालिंदी म्हणते, हेच विचारायला आली मी, तुम्हाला काय झालंय? म्हणजे लीला आणि तुमच्यात काही वाद तर झालेला नाहीये ना? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? एजे म्हणतो, नाही. मग कालिंदी म्हणते, अशी अचानक ती घरी आली कशी, तेही एवढ्या रात्री? त्यावर आता एजे म्हणतात, अहो रेवतीची तब्येत बरी नाहीये ना, मग तिला बरं वाटावं म्हणून लीला तिथे आलेली आहे आणि ती बरी होईपर्यंत ती तिथेच राहणार आहे. कालिंदी म्हणते, हो का? पण मला असं वाटत होतं की काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि म्हणून मी अशी तडकाफडकी इकडे निघून आले. म्हणजे आमच्या मध्यमवर्गीय लोकांचे प्रॉब्लेम्स मला नाही कळणार हो. आम्हा आई बाबांना लोक फार विचारतात की तुमची मुलगी लग्न झालेलं असताना सुद्धा अशी वारंवार काय येते माहेरी, आणि खूप लोकांच्या प्रश्नांना आम्हाला सामोरं जावं लागतं. तुम्हाला सांगूनही नाही कळणार. एजे म्हणतो, बरोबर आहे लीलाचं आई तुमचं, मी अगदी समजू शकतो तुम्हाला काय वाटतंय ते. आता कालिंदी म्हणते, पण तुम्ही तो माणूस पाठवला होता लीलाची काळजी घेण्यासाठी, त्याचं काय झालं? त्यावर एजे म्हणतो की हो, म्हणजे रेवती आणि लीला यांची तब्येत बरी नाहीये ना, दोघांनाही बरे वाटत नाहीये आणि मग घरात धावपळ करणार कोणीच नाहीये आणि म्हणून मी त्या माणसाला पाठवलंय त्या दोघींची काळजी घेण्यासाठी आणि घरात काही लागलं तर ते आणण्यासाठी. कालिंदी म्हणते, हो हो. आणि एजे म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, मी लीलाला घेण्यासाठी नक्की येईल, स्वतः येईल. त्यावर कालिंदी म्हणते, तुम्ही म्हणताय ना, म्हणजे माझी काळजी मिटली. ठीक आहे, मग मी वाट बघते तुमची. आणि हो, नुसतं यायचं नाही, जेवणासाठी सुद्धा यायचंय. अहो, मला राहावलंच नाही म्हणून मी अशी घाईघाईने निघून आले, अगदी धावतच, जशी होती तशी आले, उन्हात आले, पायी आले, आता जातानाही तशीच जाईल रमत गमत उन्हात. त्यावर एजे म्हणतात, नाही नाही, मी गाडी पाठवतो तुमच्यासाठी. कालिंदी म्हणते, नको नको. एजे म्हणतो, तुम्ही जा गाडीने, आणि तो तशा माणसाला गाडी काढण्यासाठी सांगतो. कालिंदी आता घरी गेलेली असते आणि एजे विचार करत असतो की लीलाच्या आईचं म्हणणं बरोबर आहे. लीला अशी घरी बसून राहता कामा नाही, असं काहीतरी करायला पाहिजे ना की दिवसभर ती घरी राहिली नाही पाहिजे. आणि एजंटच्या मनामध्ये नक्की काहीतरी सुरू असतं. विश्वरूप आता लीलासाठी नाश्ता घेऊन आलेला असतो. लीला म्हणते, विश्वात आता हे काय? विश्वरूप म्हणतो, नाही नाही, तुम्हाला एवढं खावंच लागेल, एजे सरांची ऑर्डर आहे मला. आता लीला म्हणते, काय? तुम्ही घेतलं असतं ना माझ्या हाताने. विश्वरूप म्हणतो, नाही, एजे सरांनी मला द्यायला सांगितलंय. आता एजंटचा फोन येतो आणि विश्वरूपला तो विचारत असतो की लीला उठली का, काय करते? विश्वरूप म्हणतो, हो, माझ्या समोरच बसला होता. एज आता फोन कट करतो. त्याने विश्वरूपला सांगितलेलं असतं की लीला समोर काही बोलायचं नाही, तरी सुद्धा विश्वरूपचं आपलं चालूच असतं आणि त्यामुळे एजे फोन कट करतो. विश्वरूप म्हणतो, आता लीला वहिनी, तुमच्यामुळे ना एजे सर सारखे माझ्यावर चिडताय, सारखे मला फोन करून विचारताय की लीला काय करते, उठली की नाही, नाश्ता केला की नाही, गोळ्या औषधं घेतले की नाही, सांगा ना, तुम्ही इथे का निघून आला तसं अचानक? लीला म्हणते, विश्वरूप दादा, एजंटना तुझी गरज असेल, मला काय वाटतं तू ऑफिसमध्ये जावंस आणि त्यांना मदत करावी. विश्वरूप म्हणतो, नको नको, एजे सरांची ऑर्डर आहे, तुमच्याकडे लक्ष द्यायचंय, तुमची सेवा करायची, काळजी घ्यायची मला, आणि म्हणूनच मी इथे थांबलोय. आता लीलाच तो काय ऐकत नसतो. लीलाचे बाबा सुद्धा तेच म्हणत असतात. त्यावर लीला म्हणते, हे बघ विश्वा दादा, ही माझी ऑर्डर आहे, तुला आत्ताच्या आत्ता एजंटकडे जायचं त्यांच्या ऑफिसमध्ये. आता लीलाची ऑर्डर म्हटल्यानंतर विश्वरूप नाही म्हणू शकत नाही. तो म्हणतो, हे काय, तिकडे ते मला गेट आउट म्हणतात, इकडे तुम्ही मला आउट म्हणतात, माझं मरण होतं तुमच्या दोघांच्या मध्ये. आता विश्वरूप निघून जातो आणि घरातले सगळेजण त्याला हसत असतात. विश्वरूप आता एजंटकडे ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो म्हणतो, एजे सर. एजे म्हणतो, तू इथे कसं काय, तुला इथे कोणी बोलवलं? त्यावर विश्वरूप म्हणतो, मला लीला मॅडमांनी तुमच्याकडे यायला सांगितलं आणि आता मला प्लीज तुम्ही आउट म्हणू नका. तिकडे त्या मला आउट म्हणतात, इकडे तुम्ही मला आउट म्हणतात, मी काय करायचं? आणि काय एजे सर, तुमचं काय चालू आहे? एरवी तुम्ही मला असे प्रश्न विचारत नाही कधी. एरवी तुम्ही मला विचारतात की ऑफिसची मीटिंग आता कधी आहे, कुठे होणार आहे, फॉरेन डेलिगेट्स वेळेवर येणार आहेत की नाही, आपला माल वेळेवर डिस्पॅच होणार आहे की नाही, पेमेंट कधी होणार आहे, असे प्रश्न असतात तुमचे. पण हे काय आता वेगळेच प्रश्न आहे तुमचे. लीला उठली का, लीलाने गोळ्या घेतल्या का, लीला झोपली का, लीलाने नाश्ता केला का, असे प्रश्न विचारताय तुम्ही मला. मला कळत नाही तुमचं काय चालू आहे. एजी म्हणतो, शट अप, आत्ताच्या आत्ता ना शांत बस. आणि त्याच्या हातामध्ये तो एक लेटर देतो आणि म्हणतो, हे लेटर लीलासाठी आहे. त्यावर विश्वरूप म्हणतो, लव्ह लेटर? आता एजी खूपच भडकतो आणि विश्वरूप बाहेर जातो. तो आता लीलाकडे आलेला असतो. लीलाच्या हातात तो आता लेटर देणार असतो आणि लीला तिथे नसते. तो गाणं गात छानपैकी लीलाकडे जात असतो. लीला म्हणते, काय चालली तुझं विश्वरूप दादा? ठीक आहे, तुझं संपलं काम, मग मी येते. आता विश्वरूप म्हणतो, नाही नाही लीला वहिनी, तुमच्यासाठी लेटर आहे, एजंटनी दिलंय. लीला म्हणते, एजंटनी लेटर दिलंय? त्यावर विश्वरूप म्हणतो, हो, बहुतेक लव्ह लेटर असेल, म्हणजे असेलही किंवा नसेलही. आणि लीलाच्या हातामध्ये तो लेटर देतो. लीला थोड्या वेळासाठी हरवली जाते. तिला असं वाटतं की एजंटनी तिला खरंच लव्ह लेटर लिहिलंय की काय. विश्वरूप म्हणतो, लीला वहिनी, कुठे हरवलात तुम्ही?
आता लीलाच्या हातामध्ये लेटर बघून रेवती कालिंदी तिथे आलेल्या असतात आणि तिला म्हणत असतात, तुला एजंटनी लेटर लिहिलंय? कालिंदी मनातल्या मनात विचार करते की एजंटनी माझं म्हणणं फारच मनावर घेतलेलं दिसतंय. मी जाऊन बोलले काय आणि त्यांनी लेटर पाठवलं सुद्धा. ते आता लीलाच्या हातातून लेटर घेते, देवघरात जाऊन ठेवते आणि त्याची पूजा करते. लीला आणि रेवती इकडे तिला हसत असतात. लीला आता ते लेटर घेऊन येते आणि म्हणते, मला पाठवलं ना लेटर, मीच वाचणार, आणि ती रूममध्ये निघून जाते. बाहेरून रेवती दरवाजा ठोकत असते आणि म्हणत असते, अगं लीला ताई, सांग ना मला काय लिहिलंय एजंटनी लव्ह लेटरमध्ये. मलाही एजंटचं लव्ह लेटर वाचायला खूप आवडेल. आपण एकमेकींपासून काहीच लपवत नाही ना, सगळं शेअर करतो ना, मग बघू दे ना मला. लीला काही ऐकतच नसते आणि ती म्हणत असते की एजंटनी माझ्यासाठी लव्ह लेटर पाठवलंय आणि ते मीच वाचणार, आणि मी हे वाचल्यानंतर त्यांच्यासाठी सुद्धा छान लव्ह लेटर लिहिणार आहे. ती लेटर उघडून बघते तर त्यामध्ये अपॉइंटमेंट लेटर असतं आणि लीलाचा मूड सगळं ऑफ झालेला असतो. बाहेरून कालिंदी आणि रेवती तिला आवाज देत असतात. लीला बाहेर येते आणि म्हणते, हे लव्ह लेटर नाहीये. आता रेवती तिला हसायला लागते. लीला म्हणते, हे अपॉइंटमेंट लेटर आहे. कालिंदी म्हणते, काय? लीला म्हणते, हो, एजंटनी त्यांच्या ऑफिसमध्ये मला जॉब दिलाय. रेवतीला हसू कंट्रोलच होत नसतं आणि ती म्हणत असते, तुला एजंटनी जॉब दिलाय? आता लीलाचा सगळाच मूड ऑफ झालेला असतो. त्यावर कालिंदी म्हणते, असो, काहीही असू दे, पण एजंटने तुला जॉब दिलाय ना, ही चांगलीच बातमी आहे. आता मी माझ्या भिशीच्या बायकांना जाऊन सांगणार आहे. सारखं मला विचारत असतात लीला काय करते म्हणून. त्यांना सांगेन ना आता, ती एजंटच्या ऑफिसमध्ये बॉस सारखी बसून त्यांच्यासोबत काम पाहते सगळं काही, आणि ती निघून जाते. रेवती म्हणत असते, ताई, तुला एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? म्हणजे एजंटना एक दिवस सुद्धा तुझ्याशिवाय करमत नाहीये, हे कळते का तुला? तू त्यांच्या समोर हवीस, तुला त्यांच्यासोबत हवीस, म्हणूनच त्यांनी तुला जॉबची ही ऑफर देऊन त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलेलं आहे. आणि ती निघून जाते. लीला आता विचार करते की यांना जर माझी एवढीच आठवण येते तर यांना सरळ सरळ नाही सांगता येत का? असं लेटर वगैरे पाठवतात आणि जॉबच्या निमित्ताने मला ऑफिसमध्ये बोलवतात. आता ह्या लेटरचं उत्तर ना मी ऑफिसमध्ये जाऊनच दिले एजंटना. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.